नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. राज्यातील प्रत्येक दिव्यांगांच्या मनामध्ये एकच अपेक्षा आहे की त्यांना मिळणारे मासिक अनुदान वाढवण्यात यावे. गेल्या अनेक वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू, विविध सामाजिक संघटना आणि दिव्यांग हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते राज्य सरकारकडे दिव्यांग अनुदान वाढवण्याची सातत्याने मागणी करत आहेत. यासाठी अनेक आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा देखील करण्यात आला आहे. बघा मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बरेच जण व्हिडिओ बघतात आणि चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही जर लाईक किंवा सबस्क्राईब करणार नसाल, तर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळत नाही. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा, जेणेकरून आम्हाला आमच्या टीमला हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा या ठिकाणी मिळत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, माझ्या मताने दिव्यांगांचे अनुदान वाढवणे ही काळाची गरज आहे. अनुदान थेट 6,000 रुपये झाले तर अत्यंत चांगली बाब असेल. मात्र तेवढी वाढ शक्य नसली तरी काही प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. कारण महागाईचा परिणाम सर्वांवर होत असतो. ज्या प्रकारे सरकारी कर्मचारी किंवा कामगारांचे वेतन वेळोवेळी वाढते, त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांनाही वाढत्या महागाईचा सामना करावा लागतो. औषधे, वैद्यकीय तपासण्या, उपचार, दैनंदिन गरजा आणि इतर खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक दिव्यांग बांधव आहेत जे पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत. काही जण अंथरुणाला देखील खिळलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत शासनाने संवेदनशीलतेने विचार करून त्यांच्या आर्थिक मदतीस वाढ करणे आवश्यक आहे. मात्र या अनुदान वाढीच्या मागणीबाबत सरकार आणि प्रशासनाचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाचे म्हणणे असे आहे की दिव्यांगांचे अनुदान वाढवण्यास शासन तत्वतः तयार आहे, परंतु त्यात तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या अभ्यासानुसार काही प्रमाणात बोगस अथवा अपात्र लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम अशा अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांना योजनांमधून वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. शासनाने या संदर्भात नागरिकांना आणि दिव्यांग बांधवांना आवाहन केले आहे की त्यांच्या परिसरात कोणी अपात्र किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी. अशा तक्रारींची दखल किंवा ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की अपात्र लाभार्थ्यांवर होणारा खर्च थांबवता आला तर तो निधी खऱ्या आणि गरजू दिव्यांग बांधवांसाठी वापरता येईल. त्यामुळे अनुदान वाढीचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो. सध्या शासन डिजिटल पद्धतीने दिव्यांगांची माहिती संकलित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. दिव्यांग सहाय्य पोर्टल सारख्या प्रणालीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी केली जात आहे. भविष्यात केवळ पात्र आणि खऱ्या दिव्यांगांनाच योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ही प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे. मित्रांनो, शासन, प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे काम केल्यास दिव्यांगांच्या प्रश्नांवर निश्चितच सकारात्मक निर्णय होऊ शकतो. आज 5,000 रुपये, 6,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनुदान मिळावे ही प्रत्येक दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे आणि ती योग्य देखील आहे. महागाईच्या या काळात दिव्यांग बांधवांना अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, ही होती आपल्या आजच्या व्हिडिओची माहिती. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.